रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 5 मधील क्रांतीनगर येथे झालेली महायुतीची सभा चांगलीच गाजली। पालकमंत्री उदय सामंत यांनी या सभेत विरोधकांवर हल्लाबोल तर केलाच, पण त्यासोबतच प्रभागात दादागिरी करणाऱ्या आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांना सणसणीत इशारा दिला। माझ्या मतदारसंघात दादागिरीला स्थान नाही। कोणी एमडी किंवा गांजा आणत असेल तर भविष्यात निवडणुका लढवता येणार नाहीत, अशी पोलीस कारवाई केली जाईल, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी गुंडांना दम भरला। प्रभाग क्रमांक 5 मधून महायुतीकडून सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। त्यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली। क्रांतीनगर येथे पालकमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली, त्यामुळे विरोधकांना पुरता इशारा मिळाला। नगरपालिकेच्या निवडणुकीला कोणतरी आपल्याला येऊन सांगेल की मला मतदान करा, मला मतदान केल्यानंतर मी नगरपालिकेमध्ये काम करू शकतो, तर नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे होणार आहेत आणि शिल्पाताई सुर्वे नगराध्यक्ष झाल्यानंतरच तुमची विकासाची कामं होणार आहेत। त्याच्यामुळे शिल्पाताई सुर्वे असतील, पूजाताई असतील, सौरभ मलुष्टे असतील, आज तुम्ही लिहून ठेवा, त्यांचा विजय हा पक्का आहे। त्याच्यामुळे मतदान दुसरीकडे टाकून मतदान अनेक लोकांची भूमिका अशी असते की साहेब आम्ही तुमच्याबरोबर विधानसभेला तुमच्याबरोबर, असं चालणार नाही। नगरपालिकेच्या निवडणुकीला देखील मतदान झालं पाहिजे, नगरपालिकेच्या निवडणुकीला देखील धनुष्यबाणावर मतदान झालं पाहिजे आणि दादागिरी तर सोडूनच द्या। हे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, जो पण दादागिरी करेल त्याच्यावर 100% कारवाई करण्याची जबाबदारी आज जिल्ह्याचा पालकमंत्री। मतदारसंघामध्ये दादागिरीला स्थान नाही। अनेकांना मी विनंती केली होती की तुम्ही आमच्या सोबत या, तुम्हाला मी नगरसेवक बनवतो, तुम्हाला चांगलं मी मोठं करतो, तुमच्या मागे ठामपणाने उभं राहतो। एवढंच नाही तर शिवसेनेचं पदाधिकारी म्हणून शिवसेनेचं उपशहर प्रमुख पद देतो, हे देखील आम्ही सांगितलं होतं। पण याच्या पुढे जाऊन दादागिरी करून कोणी जर मतं मिळवण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखा पालकमंत्री दुसरा कोण वाईट नाही, हे देखील त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। या जिल्ह्यामध्ये कायद्याचं शासन चालतं, या जिल्ह्यामध्ये पोलिसांचं शासन चालतं, त्याच्यामुळे कोण काय करतायत हे मला पूर्ण माहिती आहे। कोण एमडी आणतायत, कोण गांजा आणतायत हे देखील मला माहिती आहे। मला जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही आणि जर खोलात जावं लागलं तर निवडणुका भविष्यात कोणी लढू शकत नाही, अशी कारवाई पोलीस करतील, हे देखील मला परिसरामध्ये येऊन सांगायचं होतं। बंडाशेठसारखा दिग्गज नेता आणि माझ्यासारखा पालकमंत्री तुमच्या सोबत असताना तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही। महागाई म्हणून सांगतो भरपूर लांब राहतो माझं, काय करत नाही। त्याच्यामुळे शेवटी आपल्याला राजकारण करायचं आणि राजकारण करत असताना समाजकारण करून राजकारण करायचं। समाजकारण करून तुमची सगळ्यांची मनं जिंकायची आहे, तुमचा विश्वास संपादन करून मला मतं मागायची आहे। कुठे खोटं आश्वासन देऊन, कुठेतरी भावनेला हात घालून तुमची मला मतं मिळवायची नाही। पण एक फक्त विचार क्रांतीनगरच्या सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे की ज्या व्यक्तीनं तुम्हाला घर दिलं, ज्या व्यक्तीनं तुमच्या डोक्यावरचं छप्पर तसंच ठेवलं, त्याच्यासोबत तुम्ही राहणार आहात की काल परवा निर्माण झालेले कोण राजकीय पुढारी आहेत त्यांच्या समवेत तुम्ही राहणार आहात, हा क्रांतीनगरच्या सगळ्या मंडळींनी विचार करणं गरजेचं आहे। मला आठवतं मौलवी नदाबने जे काम आपल्याकडे मागितलं, इथं सभागृह झालं पाहिजे। म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या आमदार निधीतलं असं हे पहिलं सभागृह आहे की जे मी क्रांतीनगरमध्ये बांधून दिलेलं आहे। त्याच्यामुळे इतर सगळ्या परिसरातल्या नागरिकांची जबाबदारी आहे की जे मतदान होईल ते धनुष्यबाणावर मतदान झालं पाहिजे। क्रांतीनगर मधल्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे माहिती असलं पाहिजे की दीपक पवार असतील, सौरभ मलुष्टे असतील, माननीय नगराध्यक्ष बंडाशेठ साळवी असताना त्यांनी जो एक प्रस्ताव तयार केला होता आणि तुमच्या घराची मुदत संपली होती, त्या घराच्या मुदतीला 30 वर्षाची मुदतवाढ देण्याचं काम देखील आम्ही सगळ्यांनी मिळून केले, याची जाण देखील आपल्याला असली पाहिजे। ज्यांच्या मूळ घरामध्ये आपण राहतोय त्यांच्या विरोधातच मतदान करण्याची प्रवृत्ती जर निर्माण झाली तर जसं 30 वर्षाचं दिलेलं एक्सटेन्शन आहे
त्याचं पुढे काय होणार याचं देखील आपण आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे। आज अनेक मंडळी आमचे बांधव झोपडपट्टीमध्ये राहतात, उडणबाई इथं आहे, रोजबाई इथं आहे। मी तुम्हाला शब्द दिला आहे की येत्या वर्षभरामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा एक चांगला आराखडा तयार करून 1000 घरं झोपडपट्टी वासियांसाठी या रत्नागिरीमध्ये आपण बांधणार आहोत आणि त्याला देखील तत्वता मान्यता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। हे देखील मला इथं सांगताना मनापासून आनंद होतो। मतदान कळतं उडणबाई, हल्ली मतदान कळतं, मतदान नक्की कुठं झालंय, कुठच्या वाडीनं मतदान कुठं केलंय, ज्यांना घरं दिली त्यांनी मतदान कुठं केलंय, ज्यांना घर देणार आहोत त्यांनी मतदान कुठे केलंय, ज्यांच्यावर बंड्या शेट्टी प्रेम केलं त्यांनी मतदान कुठे केलंय, या सगळ्या गोष्टी कळतात। त्याच्यामुळं पुढे 4 वर्ष पालकमंत्री उदय सामंतच असणार आहे याची जाणीव देखील आपल्या सगळ्यांना असली पाहिजे। आणि म्हणून प्रामाणिकपणानं आणि नम्रपणानं सांगतो की मी जसं चांगल्या घरामध्ये राहतो तसे माझे झोपडपट्टी बांधव देखील चांगल्या घरामध्ये राहिले पाहिजे, या भूमिकेतनं भविष्यात आम्ही काम करू। 32 पैकी 32 नगरसेवक हे शिवसेना आणि भाजप युतीचे निवडून येणार आहेत। त्याच्यामुळे या उत्सवामध्ये आपण खूप आधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। आणि नंतर मी मगाशी त्याचा उल्लेख केला की आपण बॅलेट युनिटवर मतदान करतो, ईव्हीएम मशीनवर मतदान करतो। त्याच्यामुळे झोपडपट्टीतल्या लोकांनी काय केलं, क्रांतीनगरच्या लोकांनी काय केलं, नवलाई नगरच्या लोकांनी काय केलं, तिकडच्या परिसराच्या लोकांनी काय केलं, आमच्या सुनील शिवलकरच्या तिकडच्या लोकांनी काय केलं, हे सगळं मला कळणार आहे। त्याच्यामुळे नाहक विकास काम करून कटुता कोणी घेऊ नये ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। आणि तुम्ही सगळेच माझ्या कुटुंबामध्ये असल्यामुळं, मला तुम्ही स्वतः आमदार केल्यामुळं आणि राज्याचा मंत्री केल्यामुळं माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत इथं होणारं सगळं मतदान हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर असेल। कोणीही चुकून कधी चुकून बटन दुसरीकडे दाबलं जातं, बरोबर आहे का? आणि मग आपण म्हणतो चूक पण घडणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे। नंतर मग चुकीचा मोठा खेळा होतो हे पण लक्षात घ्या, त्याच्यामुळे चूक होणार नाही। भाजपा शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते एकत्र आहेत, एकत्रपणानं आपण काम करतोय ही भावना उडाशी बाळगून होणारं मतदान धनुष्यबाणावर आपण करावं एवढीच कळकळीची विनंती करतो। मोठ्या संख्येनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। आणि तुमच्या घरातला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला शब्द देतो की पुढच्या वर्षापर्यंत तुमच्याकडे एकही काम विकासाचं मी शिल्लक ठेवणार नाही हा शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।